रायगड जिल्ह्यामधील उरण विधानसभेचे महाविकास आघाडी आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे म्हात्रे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग हे प्रचारामध्ये उतरलेले आहेत। जनतेने मतदारसंघावरील संकट घालवण्यासाठी प्रीतम जे म्हात्रे यांना निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे। त्यामुळे उरणमधनं प्रीतम म्हात्रे सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास शेकापचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। दरम्यान उरणचे विद्यमान आमदार केवळ दलालीचं काम करत असल्याचा आरोप हा जयंत पाटील यांनी केलाय। उरणमधील जाहीर सभेमध्ये जयंत पाटील बोलत होते। तुम्हाला एकच सांगेन, या ठिकाणी ही निवडणूक चाललेली आहे। ही निवडणूक आपल्याला आता आपल्या पक्षाची अस्तित्वाची निवडणूक आहे। शेका पक्ष इथे लढतोय। मला वाटतं ज्या पद्धतीची हिम्मत, ज्या पद्धतीची तयारी प्रीतम म्हात्रेंनी केली, मला वाटतं या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने निवडून येणारा आमदार हा प्रीतम म्हात्रे असेल। तर रायगड जिल्ह्यामधील उरण मतदारसंघामधील सभेत शेकापचे उमेदवार प्रीतम जे म्हात्रे यांनी उरणच्या देवस्थानाचा व्हिडिओ दाखवून स्थानिक आमदारावरती जोरदार हल्लाबोल केला। विद्यमान आमदार महोदय केवळ कमिशन लाटण्यासाठीच आमदार झालेत, जनतेच्या समस्यांचं त्यांना काहीही घेणं देणं नाही अशी टीका शेकापचे उमेदवार प्रीतम जे म्हात्रे यांनी केली। तर 5 वर्षांमध्ये उरणचा विकास झाला नाही, त्यामुळे आता निवडणुकीमध्ये शिट्टी जोरात वाजली तर आपण जनतेचा आवाज वाया जाऊ देणार नाही असं आश्वासन शेकाप उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी दिले। एकच हाक मारतो की आपण तुम्ही ज्या पद्धतीने मला आजपर्यंत साथ दिलेत, येत्या 20 तारखेला जर तुम्ही 6 नंबरला प्रीतम जे एम म्हात्रे या नावापुढे शिट्टी ही निशाणी असेल आणि त्याच्या पुढचं बटन जर तुम्ही दाबलं आणि 23 तारखेला जर या शिट्टीचा आवाज जोरात झाला तर हा आवाज मी वाया जाऊ देणार नाही हे सांगायला मी तुम्हाला आलो। कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही विधानसभा, मगाशी कोणीतरी सांगितलं, ही विधानसभा निवडणूक लढवून मला ते आमदार होऊन त्या गाडीवर स्टिकर लावून मोठेपणा दाखवायचा नाहीये।